नमस्कार। आता एसीपी गायकवाड हे आता आकाश आणि भूमीच्या घरी आलेले असतात आणि ते सांगत असतात, तुमचं बाळ पळवलं त्या बाईकडे, त्या बाळाचं दुपटं असणार आहे। आता ते दुपटं हे रागिणीने बरोबर कान लावून ऐकलेलं असतं की त्या दुपट्यावरून म्हणजेच त्या दुपट्यावरून भूमी आणि आकाशच्या बाळाची भेट होऊ शकते। त्यामुळे ते दुपटं आपल्याला काही करून गायब केलं पाहिजे। आता रागिणीचा नुसती चैनच पडत नसते, काही झालं तरी ते दुपटं गायब केलं पाहिजे, नाहीतर आकाश आणि भूमीला त्यांचं बाळ परत मिळेल आणि आता सगळाच गोंधळ होईल। आता रागिणी खूपच टेन्शनला आलेली असते। टेन्शनला आलेली रागिणी आता म्हणते, जिथे कुठे ते दुपटं आहे तिथे मी जाणार आणि त्या घरात जाऊन ते दुपटं मी पळवून आणणार। आता रागिणी त्या दिशेने पावलं उचलते आणि ती त्या घराजवळ येते। आता त्या घरामध्ये शिरते, घरामध्ये कोणी नसतं। रागिणी इकडे तिकडे ती दुपटं शोधत असते। खूप वेळ दुपटं शोधल्यानंतर तिला दुपटं मिळत नसतं। ती विचार करत असते, दुपटं इथेच कुठेतरी ठेवलेलं असणार। आता ती दुपटं शोधता शोधता तिला एक दुपटं भेटतं। आता ते दुपटं बघून ती खुश होते। ती म्हणते, झाला, आता भूमीचा तिच्या बाळापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास होता तो आता बंद झाला। आता तिला तिचं बाळ मिळू शकत नाही, कारण ते दुपटं आता माझ्या हाताला लागलेलं आहे आणि तेच दुपटं हे मी आता बाहेर नेऊन टाकून देणार आहे। म्हणजे आता भूमी आणि आकाशला त्यांच्या बाळापर्यंत पोहोचूच शकत नाहीत। आता रागिणी खुश झालेली असते। खुशीत तिथनच रागिणी आता बाहेर पडायला निघते आणि बघते तर काय, समोर एक नागोबा नागाचा फणा काढून बसलेला असतो। ते बघून रागिणी हादरते। रागिणीला आता ते बघून टेन्शन आलेलं असतं। आता साक्षात महादेवच भूमीच्या मदतीसाठी धावून आलेले असतात आणि त्यांनी नागाचं रूप घेऊन आता रागिणीला घाबरत असतं। रागिणी घाबरून ते दुपटं तिथेच टाकते आणि ती आता पळ काढू लागते। ते दुपटं तिथेच पडलेलं असतं, घराबाहेर दुपटं पडलेलं असतं आणि भूमी नेमकी त्याच दिशेने येत असते। त्याच दिशेने येणारी भूमी विचार करत असते, देवी आई योगेश्वरी, मला मदत कर, माझ्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत कर, ते दुपटं सुद्धा मला मिळू दे आणि माझं बाळ सुद्धा मला मिळू दे, तू मदत कर आई, देवी आई मदत कर। आणि देवी असं बोलत भूमी रस्त्याने चालत असते आणि समोरून देवी योगेश्वरीची पालखी सुद्धा येत असते। आता मागून येणाऱ्या लहान मुलीचा धावत पळताना भूमीला धक्का लागतो आणि भूमीच्या हातात जी पिशवी असते त्यातलं काहीतरी पडलं असं समजून ती लहान मुलगी पटकन तिथे पडलेलं दुपटं उचलते आणि त्या भूमीच्या पिशवीत घालते। आता भूमी दुपट्यापर्यंत नक्कीच पोहोचलेली आहे आणि आता ते दुपटं भूमी नक्कीच त्याचा सदुपयोग करून आपल्या बाळाला शोधेल आणि मग रागिणीचा कसा विल्हेवाट लावेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।